नमस्कार, मी डॉक्टर ओमकार अंबोरे. जर तुमच्या लहान मुलांना खूप दिवसापासून कोष्ठबद्धता म्हणजे कॉन्स्टिपेशन असेल, तर आहारामध्ये काय बदल करता येईल की जेणेकरून तिची कोष्ठबद्धता ही बरं व्हायला मदत होईल. तर यामध्ये सर्वात प्रथम आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहारामध्ये फायबर्स आणि पाण्याचं प्रमाण वाढवणे. फायबर्स हे आपल्याला फळभाज्या आणि फ्रुट्समधून भेटत असतात. त्यामुळे शक्य असेल तेवढं की त्याच्या आहारामध्ये जास्तीत जास्त फळभाज्याचा वापर करावा. दुसरी गोष्ट असं की बाळाला दिवसातून 2 किंवा 3 फ्रुट्स खाण्याची सवय लावावी. तर बाळ हे मैद्याचे पदार्थ जास्त खात असेल म्हणजे मॅगी, टोस्ट, बिस्किट, समोसा, कचोरी, पिझ्झा, ब्रेड या अशा मैद्याचे पदार्थ जर जास्त खात असेल तर मैद्याचे पदार्थ बंद करावे. तसंच बेकरी प्रोडक्ट पण बंद करावा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की जर बाळ हे 1 वर्षाच्या समोर असेल तर बाळाचं आईचं दूध आणि वरचं दूध हे दोन्ही दूध बंद करावे. आणि बाळाला जर दूध द्यायचं ठरलंच तर सकाळी फक्त 1 कप दुधामध्ये 1 चमचा गावरान गाईचं तूप टाकून बाळाला द्यावे. तर खूप साऱ्या लहान मुलांना उभं राहून टॉयलेट करण्याची सवय असते. तर ही टॉयलेट करण्याची सवय मोडून त्यांना बसून टॉयलेट करण्याची सवय लावावी. आणि त्यांना थोडंफार फिजिकली ॲक्टिव्ह करायचं. त्यांना थोडंफार योगा, एक्सरसाइज, रनिंग, सायकलिंग, जॉगिंग या अशा फिजिकल ॲक्टिव्हिटी करायला सांगा की जेणेकरून त्याचं कॉन्स्टिपेशन हे बरं व्हायला मदत होईल. धन्यवाद.